एकदम टेस्टी आणि झणझणीत असं शेवग्याच्या शेंगाचं भरीत बनवलं आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं पाव किलो शेवगा घेतला होता। शेवगाच्या शेंगा ज्या आहेत त्या थोड्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेतल्या आणि त्यानंतर त्याची जी साल आहे जेवढी निघती तेवढी काढून घेतली। हे बघा, अशा प्रकारे सर्व शेंगा मी स्वच्छ करून घेतल्या आणि शेंगा कट करण्याच्या आधीच धुवून घेतल्या होत्या। त्यानंतर एक स्टीमर घेतलं, त्यामध्ये गाळणी ठेवलेली आहे ही आणि त्यावरती कट करून घेतलेल्या शेंगा वाफवून घ्यायच्या। जवळपास 10 ते 12 मिनिटं या अशा प्रकारे शेंगा वाफवून घ्यायच्या लो फ्लेमवर। झाकण ठेवलं वरून आणि शेंगा वाफवून होत आहेत तोपर्यंत मी कांदा वगैरे जे आपल्याला लागणार साहित्य आहे ते सर्व कट करून घेतलं। मस्त अशा शेंगा या शिजून झाल्या होत्या। हे बघा, हाताने अगदी सहज वेगळ्या होत आहे। पूर्ण गार होऊ दिल्या आणि त्यानंतर त्याचा जो गर आहे तो काढून घेतला अशा प्रकारे चमच्याने। थोडीशी मेहनत आहे, पण आपल्याला सर्वांनाच माहित आहे की शेवग्याच्या शेंगा खाण्यासाठी किती पौष्टिक असतात आणि मुलांच्या ताटामध्ये शेवग्याची शेंग ही जशी जाते तशीच ती बाहेर येते। म्हणजे आपण सांबारमध्ये जर शेवग्याची शेंग टाकली तर ती अगदी तशीच साईडला काढून ठेवल्या जाते। सांबार मात्र नक्की खातील, पण शेवगा हा पौष्टिक असतो आणि तो मुलांच्या पोटात जायलाच पाहिजे। त्यामुळे आजचा हा सगळा पसारा मी घातलेला आहे। तुम्हाला सुद्धा रेसिपी नक्की आवडेल, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तशी सोपीच आहे, अगदी किचकट वाटत असली तरी सुद्धा म्हणजे जे शेंगा आहेत ह्याची फक्त हा गर काढायलाच थोडीशी मेहनत आहे। बाकी आपण नॉर्मल भाजी बनवतो तशीच शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची। पूर्ण गर काढून झाला होता, साईडला ठेवला आणि त्यानंतर कढईमध्ये थोडंसं आपण जे रोजच्या भाजीला घालतो त्यापेक्षा 2 चमचे जास्त तेल घातलं, जिरे घातलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं ताटामध्ये कढीपत्ता, मिरची सर्व काही कट करून घेतलंय, बारीक कांदा सुद्धा कट केलाय। लसूण घातला, आधी भरपूर असा लसूण घालायचा आणि चांगला कलर बदलेपर्यंत याला तळून घेतला। कढीपत्ता बारीक कट करून घालायचा, म्हणजे तो पण मुलं खातात, कारण जर आपण अख्खा टाकला तर तो तसाच ते पण साईडला काढून ठेवतात। त्यामुळे शक्यतो कढीपत्ता असा बारीक करून घालायचा। त्यानंतर मिरच्या घातल्या आहे 3-4। या मिरच्या जास्त तिखट नव्हत्या त्यामुळे मी 4 मिरच्या घातल्या आहे आणि 2 कांदे कट करून घेतले होते बारीक, ते घालते। परतून घ्यायचं आणि कांदा ट्रान्सफर होईपर्यंत याला परतून घ्यायचं। थोडंसं मीठ घातलं आणि एक 3-4 मिनिटांनंतर चांगला कांदा परतवून झाला होता। त्यानंतर कांदा साईडला केला आणि मध्यभागी थोडीशी हळद घातली आहे आणि त्यानंतर तिखट घातलं आहे। जर तुम्हाला मिरचीचंच तिखट म्हणजे पुरेसं असेल तर तिखट नाही घातलं तरी चालतं, पण आमच्याकडे थोडंसं तिखट लागतं त्यामुळे मी थोडं तिखट परत घातलंय। कसल्याच प्रकारचे मसाले वगैरे घालायचे नाही, अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे शेवग्याच्या शेंगाचा गर अगदी थोडासा निघाला होता, जवळपास वाटीभर। आता भाजी पुरवणीची होण्यासाठी मी यामध्ये एक बटाटा घातला आहे, पण चव मात्र छान होते बटाटा घातला तरी। तुम्ही पाहिजे तर एक टोमॅटो सुद्धा घालू शकता आणि कोथिंबीर घातली आहे। फोडणीत कोथिंबीर घातली की भाजीची चव अजून वाढते। त्यानंतर जो आपण शेवग्याचा शेंगाचा गर काढून घेतला होता तो घातला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला। यामध्ये पाणी न घालता 10 ते 12 मिनिटं मध्ये मध्ये परतवून घेत आणि झाकण ठेवून अशा प्रकारे ही भाजी शिजवून घ्यायची। एक नंबर तयार होते आणि तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवली तर मुलं सुद्धा स्वतः तुम्हाला म्हणतील की शेवग्याच्या शेंगाची भरीत कधी बनवणार आहेत म्हणून, कारण एवढे आवडीने खाल्ले जाते। माझ्या मुलांना तर खूप आवडली। तुम्ही पण बनवून बघा, रेसिपी अगदी सोपी आहे। एक साईड डिश म्हणून आपण ही रेसिपी नक्कीच बनवू शकतो। मी अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगाचं भरीत एका ताटामध्ये सर्व केलं आणि मे महिना चालू आहे, आमरसशिवाय जेवण कसं जाणार, त्यामुळे आमरस आणि साधी सोपी सरळ चपाती बनवली आहे। कसलंच तळण्याचं वगैरे काम केलं नाही आज, कारण उन्हाळा खूप आहे, ऑइली सुद्धा आपल्याला नको असतं। एकदम टेस्टी अशी झाली होती, बनवून बघा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड बरोबर शेअर करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू सो मच।